तर हा ड्रेस नवीनच आहे हा. आता हा ड्रेस मी 750 रुपयाला 7.5 महिन्यापूर्वी शिवानीच्या लग्नाच्या वेळेस घेतला होता, पण तो मला काही घालणं झालं नाही. आता आमच्यातले बरेचसे असे म्हणतील की हिला का बाप गेल्याचं काही नाही आहे, तर असं काही नाही आहे. मलाही दुःख आहे, तेव्हा दुःख मनात ठेवून असं ठरवलेलं आहे की आज दिसलेली माणसं उद्या बघा व्हॉट्सअप स्टेटसला भावपूर्ण श्रद्धांजलीमध्ये दिसतात. म्हणून मग आहे ते दुःख बाजूला ठेवायचं आणि आपणही चांगलं राहायचं, व्यवस्थित राहायचं आणि आनंदी राहायचं. बाकी आम्ही जरा काल बाहेर गेलो होतो, आलो त्यानंतर काल 4था गुरुवार, काल उद्यापन केलं. आता उद्यापनामध्ये ना खरं सांगू, शेजारी वरती मारवाडी राहतात, मारवाडी भाभी राहतात, त्या काही बोललं तर येतात हळदी कुंकाला वगैरे, त्यांना मी बोललो. पण असं बाहेरच्या वगैरे भरपूर साऱ्या बायकांना मी बोलवू शकले नाही. आणि ना उद्यापनाच्या वेळेस सुवासनी वगैरे पहिल्या मी खूप जेव घातलेला आहे, 5-7, पण आता काही मी जेव घातलं नाहीत. कारण आता मी असं ठरवलेलं आहे की गाईला घास द्यायचा, आणि गाईला घास दिल्याच्या नंतर त्यातही असंच आहे माझ्या मनात की जी गरजू स्त्री आहे ना, गरजू महिला, तिला जेवायला घालायनं. त्या कहाणीमध्येही कदाचित तसंच असेल की गरजू महिलांना जेवायला घाला. आता प्रत्येक महिला आपापल्या घरी करतात आणि मग दुसऱ्याच्याकडे यायला त्या मागत नाहीत. आणि आल्या तरी माझा पर्सनली असा तिकडचा अनुभव आहे की बायका एकमेकाच्या घरी आल्या की त्यांना त्यांचा मोठेपणा असतो, दुसऱ्याचा कमीपणा करायची फार सवय असती. त्यामुळं त्या गोष्टी माझ्या बुद्धीला पटत नाहीत. जर लक्ष्मी आपल्याकडे जेवायला आली तर ती कशी वागेल, अशी वागेल का सांगा बरं. त्यामुळे मी ह्या गोष्टी शक्यतो टाळते.